पुरंदर तालुक्यातील बेलसर चोपनवस्ती परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली असून येथील एका मशरूम कंपनीत गोबर गॅसच्या टाकीत गुदमरून 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार गोबर गॅस टाकी साफ करण्यासाठी 2 कामगार आतमध्ये उतरले होते, मात्र टाकीतच असलेल्या घातक वायूमुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला आणि ते बेशुद्ध पडले। ही बाब लक्षात येताच त्यांना वाचवण्यासाठी ठेकेदार स्वतः टाकीत उतरला, परंतु दुर्दैवाने त्यालाही त्या विषारी वायूचा फटका बसला आणि त्याचाही मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून 3 कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। हे तिघही परप्रांतीय असल्याची माहिती समोर येत असून स्थानिक प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत असून पुढील तपास करीत आहेत। कुठले होते? एमपीतले ते त्याचे इकडले आणि ठेकेदार पण होता? हो, ठेकेदार पण त्याला काढायलाच गेला होता, पण त्याच्या बी थोडं आले होते वरतं हात, त्याच्या बी दमही झाला, ती पण ड्राय मिक्सिंग करतो ना आम्ही, हे खत होत नाही का, त्याचे वाला पाणी ते वाला इथे जमा होते ते काढायसाठी, पण ते आता साफ करायचं होतं, ते पाणी नव्हतं चालत नसण्यासाठी साफ करायचं होतं धुवासाठी। दररोज साफ करतात का? नाही रोज कधीतरी आज पहिली वेळ। मग ते पोरग त्यात साफ करायला गेलं होतं, मग त्याला काढायला ठेकेदार गेला? एक पहिला गेला, ते काढला त्याचा श्वास हे झाला, तू दुसऱ्या हात पकडायला खिचले, त्याच्या पण हे झाला, तो दुखला। आणि तिसरा कसं काय गेला? मग आम्ही ठेकेदाराला सांगितले ना, तर ठेकेदार बी काढायलाच गेला, तर त्याच्या पण श्वास हे झाला, तर ते पण। तू कुठं होता? आम्ही येतच होतो काढायला, रस्सी वस्सी आम्ही। मग आता त्यांची काय परिस्थिती? ॲम्ब्युलन्स मध्ये नेला, ॲम्ब्युलन्स मध्ये नेलं? सांगू मी तिन्ही बाहेरचेच होते, महाराष्ट्रीयन नाहीत का ते तिकडे? ठेकेदार ठेकेदार पण तिकडचं ठेकेदार? प्रॉपर मला पण कंपनी कशाची? मशरूम। मशरूमचे काय तयार होतं इथं? मशरूम तयार होतं। किती वाजता झाले? अर्धा एक तास। किती वाजता पडले? किती वाजता? प्रॉपर टाइम मालूम नाही सर। नाही, आत्ता 4:45 वाजलेत। 3 बजे? 3:10 आणि मग त्याच्यानंतर वाचवायला कोण कोण आलं होतं काय? एवढे हेल्पर होते ना आम्ही, एवढे। तुम्ही किती जण होता वाचवायला? आम्ही होते ना 15-20 जण। 15-20 जण होते? इकडले पण आले। मग त्यांना कसं काढलं ही तुम्ही? घटना पुन्हा एकदा दाखवून देते की अशा धोकादायक ठिकाणी काम करताना योग्य सुरक्षा आणि साधने आणि खबरदारी घेणे किती गरजेचं आहे। ॲम्ब्युलन्स वगैरे आले होते काय? केपी न्यूज फायर YouTube ब्रिगेड चॅनलवर आले आपण होते जर का? नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।